समाधान समाधान वाटलं. आपला आशीर्वाद मिळाला, मनाचं समाधान झालं आणि केवळ माझं नित्याच कर्तव्य आपला आशीर्वाद घ्यावा आणि माझ्या भक्तजनांना दर्शन देण्यासाठी जावं. तेव्हा आज्ञा असावी, लवकरात लवकर जाईल. कृष्ण माझा भीर इकडे ये, इकडे ये. कुठं निघालास? भक्तिनींना दर्शन देण्यासाठी. हा? भक्तिनीला दर्शन बंद बंद जबाबदारी, आणि ती जबाबदारी कोणती असेल? मी आमच्या मनाशी ठरविलंय, ही द्वारकेची सर्व राजसूत्र तुझ्या स्वाधीन करणार आणि मी जाणार तो जाणार. हो, ही सारी द्वारकेची राजसूत्र मी माझ्या हाती घ्यायची. घेतली. कृष्ण आणि मी जाणार म्हणजे कुठे जाणार? कुठे जाणार? अरे रेवतीच्या माली तिथं जाणार आणि विश्रांती घेणार. जाऊ? रेवती वहिनींच्या महाली जाणार आणि विश्रांती घेणार. काय हो, तुम्हाला रोग झालाय की काय? दादा, शारीरिक रोग नाही, एखादा मानसिक असेल तर. अरे तुझा ज्येष्ठ बंधू मी आहे, कनिष्ठ बंधू तू आहे. मला रोग वगैरे काही झाला नाही. म्हणजे विश्रांती घेण्यासाठी जाताय ना, म्हणून म्हटलं. अरे या देहाला झालेला परिश्रम परिमार्जन करण्यासाठी. म्हणून विश्रांतीची फार गरज आहे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही येत नाही. आवाज खाली. काय म्हणालास? एकेरी नावानं तू मला हाक मारतोयस? कोण रे बलरामा? आवाज खाली. तुझा ज्येष्ठ बंधू मी आहे. राजगादीवर कोण बसलाय? अरे तुला मी बसविला. राजसिंहासनी राजकर्ता बसतो. राजकर्ता कोण आहे? अरे तुला राजकर्ता बनविला कुणी? पदवीला असला तरी राजकर्ता कोण आहे? सांप्रतोयस. कुठे जातोय? बोललो ना तुला काय? मी कुठे जातो तुला सांगितलं नाही. राजकर्त्याची आज्ञा घेतली का? तुझी आणि आज्ञा मी घेऊ? मग अरे ज्येष्ठ मी, ज्येष्ठ आणि कनिष्ठ तू. राजकर्ता द्वारकेचा मी आहे. तुझी आज्ञा मी घेणार नाही. मी सुद्धा तुला पाठविणार नाही. तू मला कसा पाठवित नाही ते मी पाहतो. तू माझी आज्ञा घेतल्याशिवाय कसा जातोय ते मी अरे तुझी आज्ञा मी घेतच नाही ना. मी तुला पाठवितच नाही. थांब. याची जागा वाढलेली दिसते. वा आज्ञा घ्यावीच लागला. घेणार नाही. कृष्ण अरे 56 कोटी यादव माझ्या मुखकमलाकडे पाहताय. अरे ज्येष्ठ बंधूने तुझी आज्ञा घ्यावी. सैनिक त्याला बोलावू नको. आज्ञा घ्यावी लागेल. आज्ञा घेतो. कृष्ण रेवतीच्या माली जाऊ का रे? नको. आता आज्ञा घेतली ना मी. माया, ममता, वात्सल्य, प्रेरणा, भावना, पूजा, अर्चना, श्रद्धा या सर्व लीनतेचे प्रकार आहेत. हे तुमच्या बोलण्यात आले पाहिजे. पंचमातला स्वर नको, मध्यमातला हवा. हे मला जमणार नाही. मग मी तुम्हाला पाठविणार नाही. असं काय करतो? मग कसं करू? प्रयत्न करून पाहतो. जमलंच पाहिजे. कृष्ण अजून खाली. कृष्ण अजून खाली. कृष्ण अजून खाली. अरे बसायला सांगतोय. आवाज आवाज खाली. कृष्ण नाही. अजून खाली. कृष्ण कृष्ण कृष्ण
रेवतीच्या माल जाऊ का रे? गेलंच पाहिजे. अरे गेलाच पाहिजे. फार आठवण येतंय. आज नको उदयीक जाणार. ए, तुझं जसं आहे तसं माझं नाही. माझी एकुलती एक पत्नी रेवती. तू आज इकडे उद्या तिकडे. तुला काही सांगता येणार नाही. गावात लागलं. गावात लागेल. हो. माझ्या उणीवा कळतंय. ए, कृतयुगातील रेवती द्वापार युगात आणण्यासाठी काय केलं सांगू. हे काही बोलू नको. ए, कृष्णा जाऊ. मी तुम्हाला आज्ञा देणारा कोण आहे? तुम्ही माझे ज्येष्ठ आहात. मी तुमचा कनिष्ठ आहे. पण मी न्याय कसा देईन हे प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवीत होतो आणि म्हणून मला हे करावं लागलं. दादा मला जमतंय ना. वा जमतय जमतय. ए, ही सुरुवात तुलाच केलीस तर बरं झालं. पण जरा थांब. नाट्यसिक विश्रांतीची फार गरज आहे. निघालो प्रत्येक दादा आज्ञा घेऊन तुम्ही गेलात. पण आज या अवतारात कृष्ण तुमची प्रत्येक आज्ञा अगदी शिरसावन्य मानतो. याच्या मुळाशी कारण काय असेल तर याच्या अगोदरचा अवतार माझा म्हणजे प्रभू रामचंद्र. आणि या प्रभू रामचंद्र अवतारी मी ज्येष्ठ होतो, तुम्ही कनिष्ठ होतात. तोच 7व्या अवतारातील प्रभू रामचंद्राचा लहान बंधू म्हणजे लक्ष्मण हा 8व्या अवतारी बलराम म्हणून जन्माला आला. 7व्या अवतारी तुम्ही माझी प्रत्येक आज्ञा मान्य केलात. त्याच ऋणातून उतराई होण्यासाठी हा कृष्ण 8व्या अवतारी तुमची आज्ञा मान्य करतोय. प्रत्येक भक्ताला